नमस्कार मित्रांनो, अहिल्या स्टोअर वर आपलं स्वागत। आज आपण पाहणार आहोत की जावळ लोकरीची पारंपरिक घोंगडी व मोठ्या लोकरीची पारंपरिक घोंगडी काय असते। जावळ लोकरीची घोंगडी आणि मोठ्या लोकरीची घोंगडी हे महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्र संस्कृतीचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत। ही घोंगडी प्रामुख्याने कारागीर हातमागावर तयार करतो। या दोन्ही प्रकारांमधील मुख्य फरक पुढील प्रमाणे आहे। जावळ लोकरीची पारंपरिक घोंगडी म्हणजे मेंढीच्या पिल्लाचे म्हणजे कोकराचे पहिल्यांदा जे केस कापले जातात त्याला आपण लोकर म्हणतो। त्या लोकरीपासून जी घोंगडी बनते तिला जावळ लोकरीची घोंगडी म्हणतात। काही ठिकाणी या घोंगडीला बाळलोकरीची घोंगडी म्हणूनही ओळखले जाते। ही घोंगडी वजनाने हलकी असते, काळा, पांढरा व करड्या रंगात उपलब्ध असते। या घोंगडीचा उपयोग घरगुती वापरासाठी व धार्मिक कार्यासाठी केला जातो। ही इतर घोंगड्यांच्या तुलनेत दुर्मिळ असते। मोठ्या लोकरीची पारंपरिक घोंगडी म्हणजे मोठ्या मेंढ्याच्या लोकरीपासून जी घोंगडी तयार केली जाते तिला म्हणतात। या घोंगडीला खळ लावली जाते, त्यामुळे या घोंगडीला खळीची घोंगडी देखील म्हणतात। काही ठिकाणी या घोंगडीला फटकूर म्हणतात। ही घोंगडी वजनाने जड व कडक असते, काळा, पांढरा व करड्या रंगात उपलब्ध असते। या घोंगडीचा उपयोग घरामध्ये, शेतामध्ये व पावसामध्ये केला जातो। जावळ लोकरीची घोंगडी व मोठ्या लोकरीची घोंगडी हे प्रकार मेंढीच्या लोकरीवरून पडतात। हे दोन्ही प्रकार फक्त हातमाग घोंगडीमध्येच असतात। हातमाग घोंगडी म्हणजे काय असते हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा। जर तुम्हाला हातमागाची घोंगडी हवी असल्यास आम्हाला संपर्क करू शकता। फोन नंबर स्क्रीनवर दिलेला आहे किंवा ahilyastore.com या आमच्या वेबसाईटला भेट देऊन तिथूनही मागवू शकता। धन्यवाद।